नमस्कार, मी जया आपल्यासमोर एक कविता सादर करतेय। तर कविता शेतकऱ्याच्या ज्या हालापेष्टा होता यावर आधारित आहे। कवितेचं शीर्षक आहे शेतकऱ्याची व्यथा व राजकारण। काय माहित हे शेतकऱ्याचे दुःख कधी कोणाला समजणार, काय माहित हे शेतकऱ्याचे दुःख कधी कोणाला समजणार। अमक्या ढमक्या योजनांची लालच दाखवून राजकारणी लोक अजून कित्येकदा निवडून येणार। अमक्या ढमक्या योजनांची लालच दाखवून राजकारणी लोक अजून कित्येकदा निवडून येणार। कर्जमाफी करू, पीक विमा देऊ, कर्जमाफी करू, पीक विमा देऊ अशी शेकडो आश्वासनं निवडणुकीच्या वेळी दिली जातात। मग काय, एकदा निवडून आले की सगळी आश्वासनं विसरून जातात। एकदा निवडून आले की सगळी आश्वासनं विसरून जातात। लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देतात, लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देतात आणि त्याच पैशांची वसुली करायला शेतकऱ्याच्या कापसाचे भाव कमी करतात। सरकारच्या हुशारीचं हे सारं गणित शेतकऱ्याला कळतं बरं, सरकारच्या हुशारीचं हे सारं गणित शेतकऱ्याला कळतं बरं। पण काय बोलणार, त्याच्या प्रश्नाला कोण उत्तर देतं? पण काय बोलणार, त्याच्या प्रश्नाला कोण उत्तर देतं? सोयाबीन विकायच्या वेळेस सोयाबीनचे भाव तळाला असतात, सोयाबीन विकायच्या वेळेस सोयाबीनचे भाव तळाला असतात। एकदा का शेतकऱ्याच्या सोयाबीनचा साठा संपला की तेलाचे भाव आघाडी गाठतात, एकदा का शेतकऱ्याचा सोयाबीनचा साठा संपला की तेलाचे भाव आघाडी गाठतात। पर्याय नसतो म्हणून शेतकऱ्याला आपला माल विकावाच लागतो, पर्याय नसतो म्हणून शेतकऱ्याला आपला माल विकावाच लागतो। मग काय, अगदी काडी पेटू पासून प्रत्येक गोष्टीवर टॅक्स भरावा लागतो, अगदी काडी पेटू पासून प्रत्येक गोष्टीवर टॅक्स भरावा लागतो। बळीराजा म्हणतात शेतकऱ्याला, बळीराजा म्हणतात शेतकऱ्याला, राजा फक्त नावापुरता, राजा फक्त नावापुरता। त्यानेच पिकवलेल्या धान्यावर त्यालाच टॅक्स लावतात, त्यानेच पिकवलेल्या धान्यावर त्यालाच टॅक्स लावतात। धरणी मातेने मेघराजाने कितीही साथ दिली तरी काय उपयोग, धरणी मातेने मेघराजाने कितीही साथ दिली तरी काय उपयोग। शेवटी सरकारने दिलेल्या भावावरच तर संसार चालतो, शेवटी सरकारने दिलेल्या भावावरच तर संसार चालतो। राजकारणी लोक साधी कुठे फिरायला जरी गेली तरी बातम्या सगळीकडे पसरतात, राजकारणी लोक साधी कुठे फिरायला जरी गेली तरी बातम्या सगळीकडे पसरतात। इकडे कर्जाला कंटाळून रोज कित्येक तरी शेतकरी आत्महत्या करतात, इकडे कर्जाला कंटाळून रोज कित्येक तरी शेतकरी आत्महत्या करतात। मृतदेहाचा पंचनामा करून सगळे मोकळे होतात, मृतदेहाचा पंचनामा करून सगळे मोकळे होतात। आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला नंतर 1,00,000-1.5 लाख रुपये देतात, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला नंतर 1,00,000-1.5 लाख रुपये देतात। हीच 1,00,000-1.5 लाख रुपये आधी का देत नाहीत? शेतकऱ्याचा जीव जाण्याचीच का वाट बघतात? हीच 1,00,000-1.5 लाख रुपये आधी का देत नाहीत? शेतकऱ्याचा जीव जाण्याचीच का वाट बघतात? पुरे झाले आता शेतकऱ्याचा किती करणार छळ। एक गोष्ट लक्षात ठेवा, जगाचा पोशिंदा आहे तो, एक एक करून असाच मरू दिला तर तुम्हा सर्वांवर उपाशी मरायची येईल वेळ, एक एक करून असाच मरू दिला तर तुम्हा सर्वांवर उपाशी मरायचीच येईल वेळ। देवा आता तरी सरकारचं डोळं उघडू दे, देवा आता तरी सरकारचं डोळं उघडू दे। शेतकऱ्याच्या मालाला किमान हमी भाव तरी मिळू दे, शेतकऱ्याच्या मालाला किमान हमी भाव तरी मिळू दे। खूप खूप धन्यवाद।